दाजींनी धमकी देऊन तोंडावर फोन कट केला, तरी पण काहीच बोलली नाही सोय. घाबरलीस का काय सत्या दाजींना? ए अमरे, मी नाही घाबरत त्या चिडक्या बिब्याला. होय, मग का बरं फोन कट केलास? उत्तर का दिलं नाहीस काहीच? अगं काय चाललंय तुमचं? हा, एवढे रातच्याला एवढे मोठमोठ्याने काय बोलताय? कोण बिब्बा? कोण कुणाला घाबरत नाही? हा आई काय नाही, तू झोप हं. शांत झोप. आमरे झोप बर का. दिदे, मी जर तुझ्या जागी असते ना तर अजिबात ऐकून घेतलं नसतं. अगो, तोंडावर फोन कट करतात म्हणजे काय? आडनाव काय आहे आपलं? वाघमारे. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. हा, मला तर वाटते तू आत्ता त्यांना फोन कर आणि जाब विचार. बरोबर आहे अमरे तुझं. फोन तर केलाच पाहिजे. आपण एक काम करू, बाहेर जाऊन त्याला फोन करू आणि मस्त झापू त्याला. चल चल. सत्या भावा, अरे काय विषय बाबा तुझा? कधी मी फोन करतोय बोलवून घेतोयस. आत्ता कुठं बघ असं बिचारा नुसतं पडलेलो. असं म्हणलं निवांत झोपायचं, थंडीत असली पडल्या, सकाळी 10 वाजता उठणार होतो, तेवढ्यात तुझा फोन. त्यात आपण असं एकटं आणि सोबतीला काय उशे आणि वाकाळ या अंगावून झोपा. बोल की, एवढा काय विषय होता? भावा विषयच असा झालाय ना, म्हणलं तुला भेटूनच सांगावं. हा, काय झालंय विषय? अरे काय झालं माहितीये का तुला? वाघमाऱ्यांनी फोन उचलला मगाशी. हा, त्यांना जाऊन अशी धमकी देऊन आलो ना हा? की डायरेक्ट सुतागत सरळ झाल्या वाघमारे. काय सांगतो? लगेच फोन आला लगेच. अरे कोण आहे सत्या म्हणजे काय हलक्यात घेतलं काय? नाट कराय ना भावाच आपल्या. डंट टिलिलिलिली टिलिलिलिली. दिदे, हे बघ, आता थेट आवाज चढवून जाब विचार. माझ्यावर आवाज चढवायची हिंमतच कशी झाली? काय लग्नाची बायको वाटली का? नाही, तशी हायच म्हणा. मग तू मानतोस का तसं एवढ्या हक्काने आवाज चढवून बोलायला? बोल तू, हाय मी तुझ्यावर, बोल. ए अमरे, अगं या जाब विचारण्यापेक्षा बोलायला चान्स दिल्यासारखं वाटायला जास्त. अगं दिदे, मग तू जाब विचारल्यासारखं विचार ना. चांगलंच दरडावून विचार. त्यांचा आवाज जर 2 असला ना तर तुझा आवाज 4 असला पाहिजे. कर तू फोन. करते फोन. वाघमारे, बघितलं का कशा वाटणीवर आल्या ते? दिवसभर या सत्याला ताटकत ठेवलं होतं काय. आता त्यांना त्यांची चूक समजली असेल म्हणून सॉरी बोलायला फोन केला असेल. वाघमाऱ्यांचं कसं मांजर झालंय बघितलं का? सत्या, त्यांचा 4 आवाज झाला तर जसा आवाज कर आणि दाबात सांग, वाघमारे उद्याच्या उद्या घरी यायचं. नाही आला तर घरात घेणार नाही. असं बोलू? हा बोल, मी आहे, बोल. हा. काय रे, तू मला धमकी दिलीस कशी? मैत्रिणीशी असं बोलतोस व्हय? गटगट. हा मग बोलणार की. अमरे, मग काय विचारतोय? मग काय ते काय करायचं ते नंतर बघू. त्याला म्हण नुसतं बघच तुम्ही काय करते ते. बोल. मग काय? मग काय? बलमा, वाघमारे तर उलट मला झापायला लागल्यात. काय? होय, एक काम कर, तू बी जाप. जाप. वाघमारे उद्याच्या उद्या घरला यायचा. अमरे, उद्याच्या उद्या घरी ये म्हणतोय की. तू सांग नाही येणार म्हणून सांग. सांग सांग बिंदास. हा? नाही येत, बोल. येत नाही, जा. आणि नाही आला ना तर अमरे, तर म्हणतोय, नाही आला तर म्हणतोय. काय तर काय बोल काय. तर काय करशील? तर कुठं काय? घर पोहायला? दरवाजा उघडून नाही, घरात. हॅलो अमरे, अगं ते करीन म्हणतोय. काय ते करीन म्हणाला तुला? त्याला म्हणावं मी काय तुझ्या घरचं खाते का? तीच म्हणा. तू बोल काय, बोल बोल.
हॅलो 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 सत्या डायरेक्ट फोनच कट केला वाघमारेंनी. कट केला. पप्पा बसा तुम्ही, मी बघते कोण येते. मी रू कोण पाहिजे तुम्हाला? रस्ता वगैरे चुकलायत का? नाही. कोण आहात तुम्ही? या आतमध्ये या. कोण पाहिजे होतं तुम्हाला? मी मी येतो. पप्पा जातो मी. हा ठीक आहे. तू जय जय लवकर बोला, दुकानावर जायचंय मला. जयद्या तू जयदीप ना तू? अहो तुम्ही हप्ता घ्यायला डायरेक्ट घरापर्यंत आलात. जयद्या अरे हप्ता घ्यायला घरापर्यंत काय येतील ते? नाही नाही ते अहो मी कर्ज घेतलंय ना, मग बँकेची माणसं येतात अशी आठवण करून द्यायला. तुम्ही वसुलीवाला आहे ना? आओ काका, तोंडाने नाही म्हणा, नाहीतर मानलंच कल. होय होय. तू सत्य त्या ना तू? होय. तू तू ह्याची बायको ना? अगं बाई, हा वय वय, मी जयदीपची बायको आहे. पण तुम्ही कोण? हा जनगणना करायला आलात ना? हा बरोबर. आमच्या घरात बघा 8 माणसं आहेत टोटल, म्हणजे सत्यभाऊजी आणि हे सगळं धरून नाही नाही, वेगळं काम आहे, वेगळं काम आहे. आयात ताई कुठं आहे? अगं बाई, हा म्हणजे कुठेतरी दुकानाचं ओपनिंग आहे आणि तुम्ही मम्मी साहेबांना हुडकत हुडकत तिकडे आलात, है की नाही? अगं बाई, खरंच वेगळं काम आहे. नाही हो, मी आयात ताईचा भाऊ